दिनांक 21 मे 2024च्या विविध स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने आजचे महत्त्वपूर्ण मुद्दे मी परत एकदा आपल्यासाठी घेऊन आलो आहे. मित्रांनो, चला तर सुरू करूया. दररोज आपल्याला माहिती आहे लोकसभा निवडणूक चालू आहे. लोकसभा निवडणूकमध्ये महत्वाचा मुद्दा आजचा पेपरमध्ये आलेला, न्यूज पेपरमध्ये आलेला असा की सीतामढी आणि मधुबनी हे दोन जे लोकसभा मतदारसंघ आहेत ते सीमेवर आहेत, भारत नेपाळ सीमेवर आहेत. हे सीमेवर असल्यामुळे या मतदारसंघामध्ये मतदान चालू असल्यामुळे मतदान संपेपर्यंत भारत नेपाळ सीमा सील करण्यात आली आहे. हे दोन मतदारसंघ लक्षात घ्या, मधुबनी आणि सीतामढी. यानंतर हाजीपूर लोकसभा मतदारसंघ रामविलास पासवान यांच्यासाठी प्रसिद्ध होती, पण त्यांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांचा मुलगा चिराग पासवान हे येथून निवडणूक लढवत आहेत. तसेच आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव जे आहेत यांच्या कन्या डॉक्टर रोहिणी आचार्य या सुद्धा हाजीपूर लोकसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवत आहेत. यानंतर पुढील मुद्दा पाहूया. मित्रांनो, केंद्र सरकारने सायबर गुन्हे जे घडत आहेत, जास्तीत जास्त सायबर गुन्हे सध्या घडत आहेत, या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी एक पाऊल म्हणून देशव्यापी एक ऑपरेशन योजले आहेत. त्या ऑपरेशन अंतर्गत लवकरच जवळपास 1.8 दशलक्ष मोबाईल कनेक्शन ब्लॉक केले जातील. सायबर चोरांना लक्ष्य करण्यासाठी तसेच ऑनलाईन फसवणुकीला आळा घालण्यासाठी हे मोबाईल कनेक्शन ब्लॉक करणे हे केंद्र सरकारचे पहिले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. यानंतर पुढील मुद्दा पाहूया. गोपी थोटाकुरा. तर गोपी थोटाकुरा हे आंध्र प्रदेशमध्ये जन्मले होते, भारतीय वंशाचे आहेत. तर हे पर्यटक म्हणून अंतराळात पाऊल टाकणारे पहिले भारतीय बनले आहेत. पर्यटक म्हणून आतापर्यंत जे अंतराळात गेले ते अंतराळवीर म्हणून गेलेले आहेत, पण गोपी थोटाकुरा आंध्र प्रदेशचे ते पर्यटक म्हणून अंतराळात जाणारे पहिले भारतीय बनले आहेत. यानंतर चला पुढील मुद्दा पाहूया. पुढील मुद्द्यामध्ये आपल्याला माहित आहे इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर सय्यद इब्राहिम राईसी हे आत्ताच हेलिकॉप्टर अपघातामध्ये ठार झाल्याचं वृत्त आहे. कालपर्यंत असे वृत्त होतं की इराणचे जे राष्ट्राध्यक्ष होते हे धुक्यामुळे त्यांना हार्ड लँडिंग करावं पडलं होतं. नंतर हेलिकॉप्टर काही वेळासाठी गायब झालं होतं, म्हणजे सापडत नव्हतं. मग काही काळानंतर त्यांच्या हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले. या हेलिकॉप्टरच्या अपघातामध्ये राष्ट्राध्यक्ष डॉक्टर सय्यद इब्राहिम राईसी तसेच इराणचे परराष्ट्र मंत्री अमीर अब्दुल्लाहियान आणि त्यांच्यासोबत असलेले इतर अधिकारी या सर्वांचं या हेलिकॉप्टर अपघातामध्ये निधन झाले आहे. या निधनामुळे भारताने इराणशी मैत्री म्हणून उद्या पूर्ण भारतभर राजकीय शोक जाहीर केला आहे. या राजकीय शोकामुळे ज्या देशभरात ज्या इमारतींवर नियमितपणे राष्ट्रध्वज फडकला जात होता तो राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकला जाईल एका दिवसासाठी. तसेच अधिकृत असा कोणताही मनोरंजनचा कार्यक्रम देशभरात होणार नाही राजकीय शोक जाहीर केल्यामुळं. यानंतर इराणचे जे सर्वोच्च नेते आहेत आयतुल्ला अली खोमेनी यांनी राष्ट्राध्यक्षांच्या मृत्यूनंतर उपराष्ट्रपती असलेले मोहम्मद मोकबर यांची कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. तसे तर प्रोटोकॉल जर पाहिला तर प्रोटोकॉलनुसार मोकबर हेच अंतरिम अध्यक्ष बनणार होते, पण या अवेळी आलेल्या अकाली मृत्यूमुळे, राष्ट्राध्यक्षांच्या मृत्यूमुळे आता नवीन निवडणुका घ्याव्या लागणार आहेत इराणमध्ये, ज्या येत्या 50 दिवसांमध्येच घ्याव्या लागणार आहेत. यानंतर पुढील खेळ जगताचा महत्त्वपूर्ण मुद्दा पाहूया. तो म्हणजे बँकॉक येथे सुरू असलेल्या आशियाई राष्ट्रीय ॲथलेटिक रिले चॅम्पियनशिप. या रिले चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या मिश्र संघाने राष्ट्रीय विक्रम मोडला आहे. तर त्यांनी ती स्पर्धा होती 4x400 मीटर रिले स्पर्धा. या स्पर्धेमध्ये या भारतीय संघाने सुवर्णपदक जिंकले आणि सुवर्णपदक जिंकत त्यांनी राष्ट्रीय विक्रम सुद्धा मोडला आहे. या संघामध्ये जे 4 जण होते त्या 4 जणांचे नाव आहेत मोहम्मद अजमल, ज्योतिका श्री, अमोज जेकब आणि सुभा व्यंकटेशन.
ह्या 4 जणांनी राष्ट्रीय विक्रम मोडत सुवर्ण पदक जिंकले आहे. मात्र हे सुवर्ण पदक जिंकून सुद्धा त्यांना पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पात्रता मिळाली नाही, कारण ते 2 स्थानाने मागे होते. जागतिक जी यादी आहे ॲथलेटिक्स रोड टू द पॅरिस या यादीमध्ये ते सध्या 21व्या स्थानावर आले आहेत. अपेक्षेप्रमाणे जर ते 15 किंवा 16व्या स्थानावर असले तर ते पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले असते. पण सध्या 21व्या स्थानामुळे असल्यामुळं त्यांचे हे जे स्वप्न होते ते बाद झाले आहे. यानंतर आजचा अजून एक खेळ जगताचा सर्वात महत्वपूर्ण मुद्दा हे आहे की 20 वर्षाच्या दीप्ती जीवनजी हिने जपानमधील कोबे येथे जी जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप सुरू आहे त्या चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या 400 मीटर T20 स्पर्धेत विश्वविक्रम मोडत सुवर्ण पदक पटकावले आहे. नाव लक्षात घ्या, दीप्ती जीवनजी हिने जागतिक विक्रम मोडीत काढला आहे. तो विक्रम काय होता पाहूया. दीप्तीने यावेळी 400 मीटर T20 स्पर्धेत 55.07 सेकंदाची वेळ नोंदवली आहे. यापूर्वीचा जो विक्रम होता तो अमेरिकेच्या ब्रेना क्लार्क हिच्या नावे होता, जिने 55.12 सेकंदाचा विश्वविक्रम होता. ती आता भारतीय दीप्ती जीवनजी हिने मोडून 55.07 सेकंदाचा जागतिक विक्रम नवा स्थापित केला आहे. यानंतर पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय पॅरा शटलर्सची निवड झाली आहे. ते 3 भारतीय शटलर्सचे नाव आहेत सुकांत कदम, तरुण आणि सुहास. या तिन्ही जण आगामी पॅरिस पॅराऑलिम्पिकमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. या तिन्ही जणांनी प्रथमच या 3 जणांपैकी तरुण कदम हा पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये भाग घेणार आहे. तर ते तिन्ही जण कोणत्या प्रकारात भाग घेणार आहेत तर पुरुषांच्या SL4 या प्रकारात ते खेळणार आहेत. हा प्रकार नेमका कोणता ते पाहूयात. SL4 म्हणजे शरीराच्या एका बाजूला किंवा दोन्ही पायांमध्ये किंवा अंगाच्या किरकोळ अनुपस्थितीत हालचालींवर जर परिणाम झाला असेल त्या खेळाडूंसाठी हा SL4 प्रकार आहे. तरुण आणि सुहास तसेच कदम हे तिघेही SL4 श्रेणीतून पात्र झाले आहेत. यानंतर फ्रेंच ओपन 2024 ही प्रसिद्ध टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धा आहे. ही प्रसिद्ध टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धा फ्रान्समधील स्टेट रोलँड गॅरोस येथे सुरू झाली आहे. ही प्रसिद्ध दुसरी ग्रँड स्लॅम स्पर्धा आहे. वर्षामध्ये एकूण 4 ग्रँड स्लॅम स्पर्धा खेळल्या जातात. मुख्य ग्रँड स्लॅम स्पर्धा आहेत टेनिसच्या. त्यापैकी फ्रेंच ओपन ही दुसरी ग्रँड स्लॅम स्पर्धा आहे. यामध्ये मुख्य ड्रॉ सामने हे आपल्याला या महिन्याच्या 26 पाहायला मिळतील. अशा प्रकारे आजचे जे मुख्य चालू घडामोडी होत्या परीक्षेच्या दृष्टीने त्या येथे समाप्त झाल्या. धन्यवाद.